गुजरातमधून सुरत जिल्ह्यामधला एक भीषण अपघात झालाय। त्यामधली बातमी आहे। बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 2 बस समोरासमोर धडकल्यात। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। अपघात इतका भयानक होता की धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली। या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं 7 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी आहेत। एकूण 30 जण जखमी आहेत। या अपघातात बस चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झालाय। अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळख अजूनही पटली नाहीये। अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर झाली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली। समोरून आलेली जी बस होती पण ती रॉंग साईडला आली आणि तिने ती आमच्या बसला टक्कर दिली आणि टक्कर दिल्यानंतर ती बस आमची बस ही खाली म्हणजे खोल दरीत पडली आणि दरीत पडल्यानंतर बरेचशी लोक मला वाटतं म्हणजे मला आता ऐकायला आले ऑफ झालेत आणि त्यामध्ये माझी आई आहे 50 वर्षाची, मुलगा आहे माझा 12 वर्षाचा आहे, दुसरा आहे मुलगा तो माझा 7 वर्षाचा आहे। मोठ्या मुलग्याचा पायाचा पूर्णपणे जळलेला आहे। आई आहे आता ICU मध्ये आहे। छोट्या मुलग्याचा नाकाचा काहीतरी फ्रॅक्चर झालंय आणि माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे। समोरून बस आल्यामुळे आमची गाडी दरीत गेली। समोरच्या बसने एकदम धडक दिली, ती डिवायडर तोडून डायरेक्ट आमच्या गाडीवर आली। इकडं आम्हाला काहीच चान्स नव्हता। डायरेक्ट जशी आली तशी आमच्या गाडीला खाली दरीमध्ये ढकललं त्या गाडीने। ढकलल्यानंतर काय आमची गाडी पलटी झाली। पलटी झाल्यानंतर थोड्या वेळाने काय झालं ते मला पण नाही सांगता येणार। जेवढं शक्य होतं तेवढे मी लोक बाहेर काढायचा प्रयत्न केला। मला जोपर्यंत शुद्ध होते तोपर्यंत मी काढू लागलेत। नंतर काय मला कळालं नाही काय झालं तर।